एड्सचा भूतकाळ येत आहे असे आपल्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे मेन वर्ब मगाशी जे सेंटेन्स दिलं होतं आय ईट अ मँगो, आता त्याच्यामध्ये क्रियापद, पण कोणतं क्रियापद? जे वर्ब असतं, मेन वर्ब म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? मेन वर्ब. त्याचं पास्ट टेन्स दिलं होतं का त्या ठिकाणी? नाही. आता तेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने लिहिले. ईटचं काय लिहिलं फक्त? एट. आय एट अ मँगो. मग या ईट हे मेन वर्ब झालं, त्याला एमली म्हटलं, बरोबर? या ठिकाणी त्याचं काय झालं? ईटचं एट झालं, त्याला काय म्हणायचं? पास्ट टेन्स. दुसरं रूप काय म्हणायचं याला? दुसरं रूप. भूतकाळी दुसरं रूप. आणि तिसरं रूप की ज्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतो. काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल. काय? ईट, एट, ईटन. या तीन बाबी चेंज द वॉइस मध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्याला बरेच वेळा त्या ठिकाणी पास्ट टेन्स येतो, पण कोणतं रूप येतं? दुसरं रूप येतं. तिसरं रूप माहीतच नसतं. आणि बऱ्याच वेळा मेन वर्बचं जे दुसरं रूप आणि जे तिसरं रूप आहे, म्हणजे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल, हे बहुतेकदा काय असतं? सारखंच असतं. दोन्ही रूपे आपल्याला वाक्यात जशीच्या तशी वापरता येतात हे आपल्याला लिहिताना समजलं असेलच. मात्र PPT म्हणजे पास्ट पार्टिसिपलचा जर आपण विचार केला तर कोणत्याच मेन वर्बचे पास्ट पार्टिसिपल हे वाक्यात असे सहज वापरले जात नाही. तर त्यासाठी एखाद्या हेल्पिंग वर्बची म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असते. या सहाय्यकारी त्याला आपण टू बीची रूप म्हणतो. काय म्हणतो? टू बीची रूप. आणि टू बीची रूपांच्या वेगळी रूप काय आहेत? टू ची रूप आहे, ह्याची रूप आहे, आणि त्याशिवाय काय आहे? मॉडेल नासिका आपलीच. या पदाबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहिती पाहणार आहोतच. कारण सहाय्यकारी क्रियापदाशिवाय आपला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पूर्ण होणे शक्यच नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, मेन वर्ब हे मूळ क्रियापद असते, पास्ट टेन्स हे भूतकाळातील क्रियापद असते. मात्र पास्ट पार्टिसिपल हा क्रियापदाचा कोणताही काळ नसून ते क्रियापदाचे एक रूप आहे, जे आपल्याला कोणत्याही वाक्यात मेन वर्ब किंवा पास्ट टेन्स प्रमाणे एकटेच वापरता येत नाही. आता पुढील क्रियापदांचे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल यांचा थोडा अभ्यास करूया. असलेली क्रियापद आपण बघूया. कुक, कुक, कुक. वॉश, वॉश्ड, वॉश्ड. फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड. एन्जॉय. या ठिकाणी पहा, खूप 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 म्हणजे आपण ईडी जरी राहिलं ते फक्त आपल्याला समजण्यासाठी म्हणायचं. त्या दिवशी मेकडं मेड झाली का? ते मेड. दुसरी आहे की वॉश, वॉश. जीव कशी झाली पाहिजे? वाकडी झाली पाहिजे किंवा आपल्या आतच मोडायचं. कळलं का? नंतर वॉश, वॉश, वॉश. बरोबर आहे काय? हा उच्चार योग्य ते फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण बोली लावलाय, आहे की नाही? एन्जॉय, एन्जॉय. हेल्प, हेल्प, हेल्प. अनाउन्स, अनाउन्स, अनाउन्स्ड. लाफ, लाफ, लाफ. ब्रश, ब्रश, ब्रश. आता आपण अजून काही क्रियापदे पाहूया ज्यामध्ये मेन